तुकाराम मुंडे का घाबरले हे मलाच कळत नाही. स्वतःला धुतल्या तांदळाचे सारखे सांगणारे, मी साफ आहो, मी नेक आहो असे सांगणारे, ते आज का घाबरल्या मला हेच कळून नाही राहिलं. आम्ही पुरावेसहित त्यांच्यावर आरोप लावलेले आहे. स्मार्ट सिटीच्या याच्यामध्ये काही कारण नसताना त्यांनी हस्तक्षेप केला, अधिकार नसताना हस्तक्षेप केला. त्या विभागाच्या स्मार्ट सिटीच्या विभागाच्या 2 महिलांनी फाईलवर सही करण्यास इन्कार केला, तर त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलवून ते टॉर्चर केलं, शिवीगाळी केली. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं की 2 महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, FIR दाखल केला. आणि ज्या कंत्राटदाराला चुकीच्या मार्गाने पैसे दिले, जेव्हा एक आदमी सांगते का मी साफ आहो, मग त्यांनी का कारण होतो का बा त्यांनी अवैध मार्गाने जाऊन अधिकार नसताना त्याला पैसे देण्याची का गरज होती. चेकवर कधी आयुक्त कधी सही नाही करत, अकाउंट ऑफिसर सही करते, परंतु त्याच्यावर बी तुकाराम मुंडेंनी सही केली. आणि म्हणून तुकाराम मुंडे कुठंतरी घाबरलेला आहे, तो अडचणीत आलेला आहे. आणि म्हणून त्यांचे तुम्हाला माहीत असेल का, नागपूर शहरामध्ये पुन्हा राज्यामध्ये त्याचे NGO खूप आहे, मीडियावाले त्याचे खूप आहे. तो जिथं जायच्या पहिले मीडियावाले आणि NGOवाले पोहोचून जायचे, परंतु अधिकाऱ्याला माहीतच राहत नव्हतं. परंतु अशा प्रकारच्या काही लोकांना हातीशी पकडून लगातार मला 2 दिवस अगोदर बी धमकी आल्या. मी त्याचं FIR बी दाखल केली. मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे निर्देश बी त्या ठिकाणी दिले आहे. आणि पुन्हा काल रात्री 10:47 त्यांच्या समर्थकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही कृष्णा खोपडे बोलता का. मी म्हटलं हो. तर तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे, तुम्ही आतापर्यंत जिवंत कसे आहे, अशा प्रकारचे अनाप तो जेव्हा बोलू लागला, शिवीगाडी करू लागला, तर मी मोबाईल बंद केला आणि ताबडतोब पोलीस कमिशनर साहेब आणि सीताबर्डीचे PI यांना मी तातडीने ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली.